सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण या आजींचा जो अनुभव बघणार आहोत, हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळणार आहे की यापुढे आपले दुःख काहीच नाही। खरंच स्वामींची कृपा किती महान असते। स्वामी आपल्या भक्तांचे कशा प्रकारे संरक्षण करतात, त्याला कशी पदोपदी साथ देतात। प्रत्येक संकटामध्ये आपल्याला जी साथ मिळते, धैर्य मिळतं, ते फक्त स्वामीच देत असतात। खरंच खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग यात आजींच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। आजी म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनाची दुःखमय कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, माझे आयुष्य हे लग्नाच्या अगोदरच दुःखमय होते, कारण माझ्या घरचे हे पूर्णपणे नास्तिक होते। पण मला देवांमध्ये फार विश्वास होता, मला देवाची फार आवड होती। मी त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचत असायची, पण घरचे नास्तिक असल्यामुळे मला फार वेळ मिळत नसायचा। त्याच दरम्यान काय झालं, वयाच्या 16व्या वर्षीच माझं लग्न करून देण्यात आलं। लग्न झाल्यानंतर अक्षरशः काही एक कळत नव्हतं। त्यानंतर काय झालं, असेच थोडे दिवस गेले आणि माझे मिस्टर हे खूप संशय वृत्तीचे होते। ते माझ्यावरती पदोपदी संशय घेत असायचे। मी बाहेर जरी कुठे गेली तरी ते म्हणायचे, तू इकडेच बघितलं, हेच केलं, तेच केलं, असं म्हणायचे। आम्ही प्रवासाला जरी कुठे गेलो तर याचाच हात लागला, यांनीच असं केलं, यांनी लोटलं, हा तुझ्यापाशी बसला। इतकी संशयवृत्ती होती ना की प्रचंड खूप मानसिक त्रास मला होत असायचा। खूप म्हणजे खूप प्रचंड मी सोसलं। त्याच दरम्यान मला मुलगा झाला। खूप आनंदाची बातमी झाली। त्याच वेळेस थोड्या दिवसामध्ये माझी आई ही एक्सपायर झाली। आई गेल्यानंतर आता कोणाचाही आधार नव्हता। वडील हे माझे खूप साधेभोळे आहेत। वडिलांना फार काही कळत नाही, त्यामुळे काहीच नाही, मला इकडेच राहणं भाग होतं। मिस्टरांचा त्रास दिवसेंदिवस हा वाढतच चालला होता। मी ज्ञानेश्वरी वाचायला बसले की ते लाईट बंद करून टाकायचे। अजिबात हे काही भाकड कथा येथे वाचू नको, माझ्या घरात अजिबात हे चालणार नाही, असे म्हणायचे। आणि मग मी माझं ते दुःख गिळून तशीच बसायचे। का बरे, माझ्या भाग्यात हे देवाचं वाचनंसुद्धा नाही, एवढं का माझं नशीब खराब आहे। असंच मी माझ्या नशिबाला दोष देत दिवस काढत होती। एक एक दिवस पुढे लोटत होती। दुःखाचे भोग हे संपत नव्हते, सुखाचे दिवस हे येत नव्हते। असंच चालू होती। परिस्थिती ही खूप नादान गरीब होती, त्यामुळे काबाड कष्ट हे करावेच लागत होते। त्याच दरम्यान मला पुन्हा दुसरी मुलगी झाली। आता एक मुलगा आणि एक मुलगी झाली। मुले हळूहळू मोठी होऊ लागली। मुले शाळेत जात होती, पण घरचं वातावरण हे खूप बिघडत चाललं होतं। माझे वडील हे व्यसनी होते, त्यामुळे मला व्यसनाचा प्रचंड राग यायचा। आणि इकडे जो नवरा मिळाला तो संशय वृत्तीचा, आणि माझ्या नवऱ्याला हे गांजाचं व्यसन होतं। ते रात्रंदिवस गांजा ओढत असायचे। खूप त्रास होत होता, त्यामुळे त्यांना TB हा आजार झाला। TB झाल्यानंतर खूप त्यांना त्रास होत होता। माझे मिस्टर 2007मध्ये एक्सपायर झाले। मिस्टर गेले, आता सर्व काही संपलं असं वाटत होतं। पण मुलगा आता मोठा झालेला होता, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही। मुलाचा आधार होता। मला भाऊ पण नाही, त्यामुळे इकडं कोणीच जाणं येणं तर काही शक्यच नव्हतं। वडीलही गेले, आता कोणीच राहिलं नाही। मुलीचे लग्न आणि मुलगा मोठा झाला। आम्ही त्या दरम्यान खूप अडचणी, जे माझे भाऊबंद होते ते देखील मला खूप त्रास देत होते, खूप छळायचे। शेतामध्ये पाणी घेऊ देत नसायचे, पाणी नसायचं, खूप कष्ट होते। म्हटलं की काही एवढं दुःख आहे, आपण काय करावं की ज्याने आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल, आपल्या मुलगाचं आयुष्य हे छान होईल। जे मी कष्ट सोसले ते माझ्या मुलाला नको, असं मला वाटायचं। म्हणून मी काय केलं की असंच एकदा मंदिरामध्ये गेली, म्हणजे माझी मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं होतं की तू मठामध्ये। तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, कोणीतरी आधार आहे असं वाटलं। तिथे गेल्यानंतर मी औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या आणि समोरच लिहिलेलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ते जेव्हा वाचलं ना, तेव्हा मला एक खूप मोठा आधार मिळाल्यासारखं झालं। खरंच मी योग्य ठिकाणी आलं असं मला वाटलं। मी माझ्या पाठीशी उभे राहणारे कोणीतरी आहे। मी समजत होते की माझ्या पाठीमागे उभे राहणारे कोणीच नाही, पण तुम्ही आहात। पण ते मठ आमच्या घरापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती होता। एवढं चालत जाणं
सर्व काही बघणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी तालुक्याच्या ठिकाणी जायची तेव्हा तेव्हा मी तिथे जात असायची. तिथे मी आवर्जून जायची. कितीही वेळ झाला तरी मी तिथे जातच असायची. त्या माझ्या मुलगाला मिलिटरीमध्ये जाण्याची खूप इच्छा होती. त्याला मिलिटरीमध्ये जायचं होतं. त्याचे 12वीचे पेपर झाले. 2 वर्षाचा ITI झाला. त्यानंतर त्याला मिलिटरीत भरती करायची होती. आता मुलासाठी काहीतरी करावं असं मला वाटत होतं. आणि मी जेव्हा त्या मठात गेली, माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं. त्या निमित्ताने मी तिकडे जाणार होती आणि गेली. येताना मला खूप उशीर झाला, पण म्हटलं नाही, मठामध्ये आपण डोकं टेकून जायचंच. म्हणून मी तिथे गेले. तिथे गेल्यानंतर मी हे केलं, विभूती वगैरे लावली आणि स्वामींना सहज मनात म्हटली की स्वामी, जर माझ्या मुलाचं सर्व काही व्यवस्थित झालं तर मी हे करेन, तुमची सेवा करेल, तुम्हाला मरेपर्यंत विसरणार नाही, असं मी तिथे त्यांना म्हटली. आणि घरी आली आणि माझ्या मुलाने मिलिटरीमध्ये गेला आणि त्याचं खरंच तिथे सिलेक्शन झालं. सर्व काही व्यवस्थित झालं. त्याला खूप छान मार्कही मिळाले. सर्व व्यवस्थित झालं. आता मी म्हटलं की मी स्वामींना वचन दिलं होतं की मी करेन. माझा मुलगा गेला. नंतर मुलीचे लग्नही खूप छान झाले. माझा जावई हा खरंच सोन्यासारखा मला मिळाला. जे माझ्या आयुष्यात मी घडले ते माझ्या मुलीच्या बाबतीत घडू नये हेच मला वाटत होतं. हेच मी स्वामींना मागत होते आणि खरंच तसंच मिळालं. जावई खूप सोन्यासारखा मिळाला. त्यामुळे सर्व काही टेन्शन गेलं. मुलाचेही लग्न झाले. पण मला ज्याची प्रचंड चीड आहे तेच माझ्या आयुष्यात पुढे उभे राहणार होतं हे मला कुठं माहीत होतं. कारण मला असं वाटलं आता सर्व काही व्यवस्थित होणार, सुखाचे दिवस येणार. पण माझा मुलगा हा खूप दारूच्या व्यसनी गेला होता. हे जेव्हा मला कळालं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्वामी, हे काय केलं? काय झालं? हे मी काय विचार केला होता आणि काय झालं असे म्हणून मी खूप रडत बसली. स्वामी, शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या आयुष्यात हे दुःखच आहे का? सुखाचं एकही घास मी कधीच खाऊ शकत नाही का? असं म्हणून स्वामींजवळ रात्रंदिवस मी रडत होते. मुलाचे 17 वर्ष पूर्ण झाले आणि तो रिटायर झाला. तो घरी आला. घरी आल्यानंतर तो इतका दारू पियायचा की बस. एक मुलगा आणि एक मुलगी त्यालाही आहे आणि तो इतका प्रचंड दारू प्यायचा. आता सर्व काही उद्ध्वस्त होणार. याला जर या दारूपायी जर काही झालं तर या लेकरांकडे कोण बघणार? मी तर आता पिकलं पान झालं आहे. मी कधीही गळून पडेल. पण माझ्या आयुष्यात जे घडलं तेच माझ्या सुनेच्या बाबतीत घडायला नको असं मला वाटायचं. आणि मग माझा मुलगा कुठे गेला की त्याच्या मागच कुणाची गाडी घेऊन जात असायची. त्याला थांबवण्यासाठी, दारू पिऊ नको म्हणून हे करण्यासाठी स्वामींकडे खूप विनवणी करायची. पण काहीच फरक पडत नव्हता. काय करावं काहीच कळत नव्हतं. रोज घरामध्ये भांडण व्हायची. लोकांसोबत देखील तो दारू पिऊन खूप भांडणे करायचा. अक्षरशः लोक त्याला मारायची. त्यावेळेस खरंच असं वाटायचं की मुलगा नसता तर खरंच एक वेळेस बरं झालं असतं, असंही मनामध्ये कधी कधी विचार येत होते. आणि जेव्हा जेव्हा असं घडायचं मी माझ्या जावयाला कॉल करायचे. रात्रीचा 12 वाजले असले तरी पण ते येत असायचे. अक्षरशः कुठलीही तक्रार नसायची. खरंच माझं एक भाग्य चांगलं आहे की मला जावई हा चांगला मिळाला. आणि भांडणं सोडून त्याला खूप समजावून सांगायचे मुलाला, पण तो काही केले ऐकतच नव्हता. त्याच दरम्यान काय झालं ना की मी असंच मोबाईलमध्ये बघत होती तेव्हा मला केंजाळे दादांचा नंबर दिसला. म्हणून मी त्यांना फोन केला. फोन केल्यानंतर मी त्यांना म्हटलं की असा प्रॉब्लेम आहे. दादांनी मला सेवा दिली. सेवा दिल्यानंतर मी आणि माझी सून दोघीही सेवा करू लागलो आणि माझ्या मुलामध्ये काहीच फरक नव्हता. 3 महिने पलटून गेले, सेवा करतोय तरीही काही फरक नाही. दादांना कॉल केला. दादा म्हटले होईल, धीर धरा. मग हळूहळू होऊ लागलं. थोडा बदल दिसू लागला. आज माझ्या मुलामध्ये 75% बदल झाला आहे. 75% झाला, 25% राहिला आहे. पूर्वीसारखा तो वागत आहे, पण कधी कधी त्याला दारूचं हे आठवण येते आणि तो तिकडे जातोच. तो म्हणतो मी खूप प्रयत्न करतो की तिथे जायचं नाही, पण माझं मन काय होतं ना की हेच होत नाही. ते झालं तिथे गेल्यानंतर मी कंट्रोलच करू शकत नाही स्वतःला, असं तो म्हणतो. पण मला विश्वास आहे की स्वामी महाराज ते देखील त्याचं पूर्णपणे बरं करणार आहे, सोडवणार आहे. कारण आता म्हातारपणी मला स्वामी सुख देणार हे मला माहीत आहे. स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जे काही 25% त्याचं राहिलं आहे ते पूर्णपणे बरं होऊ द्या आणि मला शेवटचा क्षण हा आनंदात जाऊ द्या, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला हा आलेला स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती दुःखामध्ये या ताईंनी संसार केला. जर खरंच
संसार करण्याची इच्छा असेल ना, तर अशा प्रकारे आजही आपल्याला हे उदाहरण बघायला मिळतात. खूप सुंदर अनुभव होता. खरंच हृदयाला भरून टाकणारा होता. तुम्हाला या आजींचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.